नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांसाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली असून जर्मनीमध्ये 3 ते 4 लाख रोजगारांच्या संधी आहेत। यासाठी महाराष्ट्र सरकारने जर्मनीशी करार केला आहे। सुरुवातीच्या टप्प्यात 10,000 तरुणांना प्रशिक्षण दिले जाईल आणि त्यानंतर 1 लाख तरुणांना जर्मनीमध्ये नोकरी मिळवून देण्याचे उद्दिष्ट आहे, अशी माहिती माजी शिक्षण मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली। मुंबईतील गर्दी विभागण्यासाठी रेल्वे मंडळाने मान्य केलेल्या प्रस्तावानुसार भारतीय रेल्वेने पहिल्यांदाच रिंग रेल्वे चालवण्याचा निर्णय घेतलाय। ही विशेष रेल्वे लखनौ मधील गोमतीनगर ते मुंबई महानगर प्रदेश स्थानकांना जोडून पर्यायी मार्गाने पुन्हा गोमतीनगरला पोहोचेल। प्रथमच ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस किंवा लोकमान्य टिळक टर्मिनस मध्ये न येता मुंबई बाहेरील अर्थात कल्याण पनवेलहूनच परतीच्या प्रवासासाठी मार्गस्थ होणार आहे। आगामी निवडणुकीचे मतदान ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर होणार आहे, असा दावा आमदार राहुल आवाडे यांनी केला आहे। तसेच महापालिका निवडणुकीसाठी जाहीर होणाऱ्या कच्च्या मतदार याद्या नीट तपासा, नंतर वोट चोरी झाल्याचे सांगू नका, असा टोला विरोधकांना लगावलाय। शेतीच्या आधुनिकीकरणासाठी व शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ पारदर्शक पद्धतीने मिळावा यासाठी केंद्र व राज्य शासनाने 2024 ते 25 या आर्थिक वर्षापासून सुरू केलेली अॅग्रिस्टेक योजना श्रीवर्धन तालुक्यात रखडल्याचे समोर आले आहे। या योजनेत शेतकऱ्यांचा डिजिटल डेटाबेस तयार करून त्यांना थेट विविध कृषी योजनांशी जोडले जाणार आहे। मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणीत इंटरनेट सेवा, कागदपत्रांची पूर्तता आणि तांत्रिक मर्यादा या मोठ्या अडचणी ठरत आहे। राज्यातील शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील विविध समित्यांच्या एकत्रीकरणाचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने अलीकडेच घेतला। त्यानंतर आता राज्यातील खासगी अनुदानित शाळांतील समित्याही 5 समित्यांमध्ये एकत्रित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। त्यामुळे आता अनुदानित शाळांतील शिक्षकांना समित्यांच्या कामकाजात जाणारा वेळ अध्यापनासाठी वापरणे शक्य होणार आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने 28 सप्टेंबरला राज्याच्या 36 जिल्हा केंद्रांवर राज्यसेवा पूर्व परीक्षा होणार आहे। एमपीएससीने अभ्यासक्रमात बदल केल्यानंतर पहिल्यांदाच ही परीक्षा होणार आहे। मात्र राज्यभर असलेल्या पूर परिस्थितीमुळे तुर्ताशी परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी विद्यार्थ्यांसह आता अनेक संघटनांचे प्रतिनिधी आणि राजकीय नेते करत आहेत। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाचा मुहूर्त ठरला असून येत्या 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती सूत्रांकडून समजते। यासोबतच मुंबईतील मेट्रो 3 चे व मेट्रो 2B चे उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले। शेअर मार्केटमध्ये दिवसाला 10 ते 20% नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सायबर पोलिसांनी केला आहे। या टोळीचे चायनीज सायबर चोरट्यांशी थेट संबंध असून ते त्यांच्यासाठी स्थानिक बँक खाती उपलब्ध करून देत असल्याचेही उघड झाले आहे। या प्रकरणी सायबर पोलिसांनी 6 जणांना अटक केली असून अंदाजे 150 ते 160 नागरिकांची तब्बल 20 ते 25 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। बीड शहरात गेल्या काही दिवसांपासून सतत खुनाच्या घटना घडत आहे। यामुळे आधीच जिल्ह्यात तणावाचं वातावरण असताना आता बीड शहरातील माने कॉम्प्लेक्स परिसरात रात्रीच्या सुमारास युवकांमध्ये झालेल्या बाचाबाचीत एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे। चाकूने हल्ला करून या तरुणाची हत्या करण्यात आली आहे। ज्या तरुणाची हत्या करण्यात आली तो स्थानिक पत्रकाराचा मुलगा असल्याची माहिती आहे। राज्यातील वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाच्या अधिपत्याखालील शासकीय व दंत महाविद्यालय तसेच संलग्नित रुग्णालयांमधील गट क तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी सुरू असलेल्या राज्यस्तरीय ऑनलाईन स्पर्धा परीक्षा पुढे ढकलण्याचा आदेश वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिला आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।